मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या परप्रांतीयांकडून जादा पैसे घ्या, राज ठाकरेंच्या महापालिका प्रशासनाला सूचना। पीओपी मूर्तींमुळे होणारं प्रदूषण मोठं, मूर्तिकारांनीही त्याचा विचार करावा, राज ठाकरेंचं मूर्तिकारांना आवाहन। वर्षभरातच मुंबईतील कोस्टल रोडला तडे, हाजी अली जवळील कोस्टल रोडवर पॅच वर्क केल्याचा व्हिडिओ व्हायरल। लाडकी बहीण योजनेतून 40 लाख महिलांना डच्चू मिळण्याची शक्यता, निकषात न बसणाऱ्या महिलांनी योजनेतून स्वतःच बाहेर पडावं, सरकारचं आवाहन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7 खासदार 12 आमदार सोय लावण्याच्या तयारीत, ठाकरेंच्या नेत्यांचा भाजपच्या लोकांशी संबंध, किशोर तिवारींचा खळबळजनक दावा। राज्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, जालन्यातील बदनापुरात मराठीचा पेपर फुटला, तर येवला आणि यवतमाळमध्येही परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांची गर्दी। विकिपीडियावरच्या लेखकांवर अखेर बदनामीचा गुन्हा, छत्रपती संभाजीराजेंच्या बदनामी प्रकरणी एफआयआर, झी24 तासच्या मोहिमेला मोठं यश। पोटासाठी पोटच्या मुलाच्या पायात बेडी, लहान मुलाला ठेवलं हातगाडीला बांधून, शिर्डीतील धक्कादायक प्रकार। संघामुळेच मराठी भाषा आणि परंपरेशी जोडण्याचं सौभाग्य, मराठीमध्ये शूरता आणि वीरता आहे, दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदींचं विधान। आणि मुंबईला नमवत विदर्भ संघ रणजी फायनलमध्ये, विदर्भाच्या युवा बॉलर समीर समोर अनुभवी मुंबई संघ गारद, विदर्भ आणि केरळ दरम्यान रणजीचा अंतिम सामना।